तर बघा सर, बॉडी बिल्डिंग हा भरपूर सुंदर गेम आहे. तुम्हाला लाईफ शिकवतो. लाईफ मध्ये कसं स्ट्रगल करायचं, तुम्ही पडता तर तुम्ही कसं उठायचं, हे सगळं शिकवतो. ओके, बॉडी बिल्डिंग हा भरपूर सुंदर आहे. पण माझं म्हणणं एवढं आहे, हा माझा एक्सपिरियन्स आहे, माझं हे मी माझ्या याच्यामुळे बोलतोय की मी दुसऱ्यांचाही करत नाही, माझा अनुभवच मी बोलतोय. कसं म्हणजे सर, एक प्रत्येक गोष्टीची एक टाइम असते. सर्टन टाइमवर कॉम्पिटिशन करा, सर्टन टाइम नंतर एक माघार घ्या. तुमचा जो टीचिंग कोर्स आहे, तुम्ही अगर पर्सनल ट्रेनर आहे, तुम्ही जिम टाकताय, त्याच्याबद्दल ज्ञान वाढवा, त्याच्याबद्दल नॉलेज वाढवा आणि तुम्ही त्या क्षेत्रात करा आणि पैसे कमवा, फॅमिलीला सुखी ठेवा आणि स्वतः तुम्ही पण तुमचं भले कॉम्पिटिशनचं वर्कआउट नाहीये, तुम्ही तुमचं वर्कआउट करा आणि मेंटली पीस राहा. बरोबर. नॉलेज इज द की ऑफ सक्सेस. तुम्हाला नॉलेज वाढवता गेलं पाहिजे. नाही की बाबा असं नाहीये, बॉडी बिल्डिंग हा एक सायन्स झालाय. ओके, प्रत्येक डॉक्टरकडे जर तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर तुमच्या आजारीच्या मूळवर नाही जाणार की हा प्रॉब्लेम कशामुळे होतो याच्यावर तो बोलणार नाही. हा काय बघणार, बघा नाडी बघणार, तो बघणार तुम्हाला बीपी आहे, तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला काय आहे, तुम्हाला काय, त्याच्यावर 2 गोळ्या टाकणार. बरोबर, ब्लड चेकअप करवणार, 2 गोळ्या टाकणार, संपला विषय. तो खेचत राहणार. पण जिम असं आहे ना, जिम त्याच्या मुळावर काम करते आणि तुम्हाला तुमचं पूर्ण बॉडीचा सुधारणा करते, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आणते. मी एवढं बोलत नाही की बाबा 100% तुम्हाला रिझल्ट देईल, पण 100 मधलं 75 to 80% हा तुम्हाला रिझल्ट भेटणारच आहे. 110% शुअर. त्यामुळे बॉडी बिल्डिंग असं झालं ना, बॉडी बिल्डिंग हा सायन्स आहे. बरोबर. तुम्ही जेवढं शिकणार तेवढं कमी आहे. तुम्ही स्वतःला अपडेट करत राहा. तुम्हाला एक पर्सनचं ट्रेनिंग कसं घ्यायचंय, त्याला बॉडी बिल्डिंग करायचंय, त्याला क्रिकेट खेळायचंय, त्याला कबड्डी खेळायची आहे की त्याला फक्त त्याचे बायोमार्कर्स चांगले करायचे, त्याच्यावरचं ज्ञान वाढवा. प्रत्येक माणसाला ट्रेन कसं करायचं, स्वतःला अपडेट ठेवा, लँग्वेज चांगलं ठेवा, नवीन 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 काय येतात त्याच्याबद्दल शिका आणि अपडेट राहा. मग बघा सर, पैसे का नाही येणार, पैसे येणारच आहे.